मुंबई महापालिकेसाठी भाजपची 66 जणांची पहिली यादी जाहीर झाली। उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म हाती सुपूर्द करण्यात आलेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे। तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून, गणेश खणकर वॉर्ड क्रमांक 7 मधून, जितेंद्र पटेल वॉर्ड क्रमांक 10 मधून, राणी त्रिवेदी वॉर्ड क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। सीमा शिंदे वॉर्ड क्रमांक 14, जिग्ना शाह वॉर्ड क्रमांक 15, श्वेता कोरगावकर वॉर्ड क्रमांक 16, शिल्पा सांगोरे वॉर्ड क्रमांक 17, दक्षता कौठणकर वॉर्ड क्रमांक 19, बाळा तावडे वॉर्ड क्रमांक 20, शिवकुमार झा वॉर्ड क्रमांक 23, स्वाती जयस्वाल वॉर्ड क्रमांक 24, मनीषा यादव वॉर्ड क्रमांक 31, सिद्धार्थ शर्मा वॉर्ड क्रमांक 36, प्रतिभा शिंदे वॉर्ड क्रमांक 37 आणि विनोद मिश्रा वॉर्ड क्रमांक 43 मधून भाजपच्या चिन्हावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे। कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे? सुरुवातीला काही नावं समोर आली होती, ती नावं आपण पाहतोय। नवनाथ बन भाजपचे माध्यम प्रमुख आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नील सोमय्या, किरीट सोमय्यांचे सुपुत्र तेजस्वी घोसाळकर, काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर, तर भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष असलेले तेजिंदर सिंग तिवाना यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली। शिवानंद शेट्टी माजी नगरसेवक आहेत आणि यंदाही त्यांना मुंबई महानगरपालिकेचं तिकीट भाजपकडून देण्यात आलेलं आहे। जितेंद्र पटेल सुद्धा माजी नगरसेवक आणि त्यांनाही यंदा तिकीट पुन्हा एकदा देण्यात आलंय। तर गणेश खणकर जे भाजपचे मुंबई प्रदेशचे त्यांच्याकडे पद आहे, ते माध्यमांमध्ये सुद्धा भाजपाची भूमिका मांडताना सातत्यानं दिसत असतात। अशा सगळ्या उमेदवारांना आतापर्यंत भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यांची यादी आता समोर आलेली आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। सुशांत, यादीकडे पाहता प्रथमदर्शनी काय लक्षात येतंय? भाजपनं कोणत्या समीकरणांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला? बघितलं असेल तरी यादी जर बघितली असेल तर यामध्ये युवांचा समावेश सर्वाधिक करण्यात आला। त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर नवनाथ बन हे भाजपचे माध्यम प्रमुख होते। मागील काही महिन्यांपासून ते सातत्याने संजय राऊत यांच्यावर टीका करतायत। त्यांच्या पत्रकार परिषदेला तेच स्वतःच्या पत्रकार परिषदेतून उत्तर देत आहेत आणि अर्थातच त्यांची दखल जी आहे ती आता पक्षाने घेतल्याचं बघायला मिळते। नवनाथ बन आहेत, त्यासोबत तेजिंदर तिवाना हे मुंबई भाजपचे युवा अध्यक्ष आहेत। ज्यावेळी भाजप विरोधी पक्षात होतं, म्हणजे ज्यावेळी ठाकरेंचं सरकार होतं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलनं जी आहेत ती तेजिंदर तिवाना यांनी केली होती आणि अर्थातच पक्षवाढीसाठी म्हणजे उपनगरात पक्षवाढीसाठी त्यांची कामगिरी आहे। त्यांच्या आई नगरसेविका होत्या आणि आता त्यांच्या आईच्याच वॉर्डमधून तेजिंदर तिवाना यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। अर्थात 66 जणांची यादी आपल्या हाती लागलेली आहे। या 66 जणांमध्ये काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे। त्यामध्ये शीतल गंभीर असतील, तो देखील भाजपचा महत्वपूर्ण चेहरा आहे, त्या नगरसेवक राहिलेले आहेत। त्याचसोबत राजेश्री शिरवडकर, ज्या राजेश शिरवडकर यांच्या पत्नी आहेत, त्या माजी नगरसेविका होत्या, आता पुन्हा त्यांना पक्षाने संधी दिली। त्यामुळे काही माजी नगरसेवक ज्यांची कामगिरी चांगली राहिली आहे त्यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। तर या माजी नगरसेवकांसोबतच काही नव्या दमाचे चेहरे उतरवलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने हे 2 चेहरे तर समोर दिसतात। त्यानंतर काही असे चेहरे आहेत ज्यांनी गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेसाठी काम केलंय। त्यामध्ये खणकर हे खऱ्या अर्थाने पश्चिम उपनगरात भाजप वाढीसाठी ते काम करत होते। ज्यावेळी आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी दिली होती। पियुष गोयल यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता असं बोललं जातं। त्यांना देखील आता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। आता 66 जणांची यादी आता आपल्या हाती आलेली आहे, जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून विक्रांत माहिती मिळते। त्यानुसार भाजपने जवळपास 100हून अधिक एबी फॉर्म जे आहेत ते वाटलेले आहेत। हळूहळू इतर सर्वांची नावं जी आहेत ती समोर येतील, मात्र आता प्राथमिक 66 जणांची यादी आपल्या समोर आलेली आहे। धन्यवाद सुशांत, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या या विश्लेषणासाठी।